श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्याने आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. घरातील दुःख, नकारात्मकता देखील या सगळ्या गोष्टींनी दूर होणार आहे. बघा, दारिद्र्य म्हणजे अगदीच गरिबी नव्हे, तर बऱ्याचदा काय होतं की आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनतही घेतो आणि त्या बदल्यात त्यात आपल्याला पैसाही मिळतो. म्हणजे काय, तर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. पण त्यानंतर काय होतं की लक्ष्मी आली की त्या लक्ष्मीला वाटा फुटतात किंवा त्या पैशाला पावलं फुटतात. आपण म्हणतो ना की पैसा आला की मग घरामध्ये कोणीतरी अचानक आजारीच पडतं किंवा अचानक एखादा खूप मोठा खर्च उद्भवतो आणि त्यामध्ये आपला पैसा हा निघून जातो. जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर नक्कीच आपल्याला तो पैसा पचत नाही, तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही. याचाच अर्थ काय, तर एक प्रकारचं दारिद्र्य आपल्या घरामध्ये नांदत आहे. आणि हे दारिद्र्य बाहेर जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टीचा समावेश आपल्या जीवनामध्ये करणं खूप गरजेचं आहे. कारण लक्ष्मी माता तर आपल्याला भरभरून देत आहे, परंतु आपल्याकडूनच अशा काही चुका होत आहे जेणेकरून ती लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही आणि ती आल्यापावली परत जाते. तर कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा. आपल्या घराचा मुख्य दरवाजा म्हटलं तर आपल्या घराचा आरसा असतो. आपला मुख्य दरवाजा जितका सुशोभित असतो तितकंच आपलं घर मंगलमय असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाबतीत आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ करायचा आहे, त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे. काही शुभचिन्ह जसं की कवडीचं तोरण मिळतं, या व्यतिरिक्त ओम किंवा 64 योगिनी यंत्र यासारख्या गोष्टी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर लावायच्या आहे, जेणेकरून बाहेरून येणारी जी नकारात्मकता आहे ती तिथल्या तिथे रोखली जाईल. बघा, मुख्य दरवाजातून फक्त लक्ष्मीच येते असं नाही, तर त्यासोबत अलक्ष्मी देखील येते. सकारात्मकता येते तशीच नकारात्मकता देखील येते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मकता आणायची आहे, नकारात्मकता नाही. म्हणून आपला दरवाजा जितका सकारात्मक वाटेल तितकीच सकारात्मकता घरामध्ये प्रवेश करणार आहे. म्हणून शक्य होईल तितका आपला दरवाजा सुशोभित करायचा आहे. आता सुशोभित करायचा म्हणजे खूप गजबज करून ठेवायची असं नाही, तर आपल्या डोळ्याला छान वाटेल आणि आपल्या घरामध्ये त्या गोष्टींनी प्रसन्नता येईल अशाच गोष्टींचा समावेश करायचा आहे. त्यानंतर उंबरठा. उंबरठा हा देखील खूप महत्त्वाचा आहे. उंबरठा नक्कीच बसून घ्यावा. पण आता काय होतं की बऱ्याच ठिकाणी फक्त कडप्पा लावलेला असतो, खऱ्या अर्थाने त्याला उंबरठा म्हटलं जात नाही. तर तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला लाकडाचा उंबरठा बसवायचा आहे. उंबरठा बसवण्यासाठी खैर लाकूड वापरलं जातं, त्या लाकडाचा आपल्याला उंबरठा बसवायचा आहे. आता ह्या उंबरठ्याची ज्या घरामध्ये नित्यनियमाने पूजा केली जाते, हळदीचं लेपन केलं जातं, त्या ठिकाणी लक्ष्मीची पावलं काढली जातात आणि दारामध्ये एक छोटीशी रांगोळी काढली जाते. नक्कीच अशा घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे आपल्याला उंबरठा आणि मुख्य दरवाजाच्या बाबतीत ही काळजी घ्यायचीच आहे. त्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल किंवा आपलं आरोग्य चांगलं राहावं, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित राहाव्या असं वाटत असेल, तर आपलं गुरुबळ मजबूत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांच्या, विष्णू भगवानांच्या विशेष सेवा करायच्या असतात. त्याने काय होतं की आपलं गुरुबळ मजबूत होतं. या व्यतिरिक्त आपल्याला गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नक्कीच आपल्याकडे असतात. इतर दिवशी घालण्यापेक्षा तुम्ही गुरुवारचा दिवस निवडा. वारानुसार जर आपण कपडे परिधान केले तर निश्चितच आपल्यावर त्या ग्रहांचा परिणाम देखील सकारात्मकरित्या होत असतो. म्हणून गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. नसतील तुमच्याकडे त्या रंगाचे कपडे तर तुम्ही रुमाल देखील तशा पद्धतीचा ठेवू शकतात. या व्यतिरिक्त बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या रंगाचा एखादा रुमाल जवळ बाळगण्याची सवय ठेवा, जेणेकरून तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणावा तसा लाभ मिळेल. हिरव्या रंगाचं दानही तुम्ही बुधवारच्या दिवशी करू शकतात किंवा हिरवे जे मूग आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकतात. बघा, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण वारानुसार जर आपण त्या गोष्टींचा समावेश केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो. आता पक्ष्यांना दाणे खाऊ घालणं हे एक चांगलं कार्य असलं तरीही ते दाणे खाऊ घालताना आपण वारानुसार त्या डाळी खाऊ घातल्या, जसं की गुरुवारच्या दिवशी पिवळी डाळ, बुधवारच्या दिवशी हिरवी मुगाची डाळ,
सोमवारच्या दिवशी तांदूळ जर या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल देखील तितक्याच झपाट्याने होऊ लागतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या बाथरूममध्ये नेहमी एक बादली पाण्याची भरून ठेवायची आहे. बघा, दिवसभर पाण्याची बादली भरून ठेवायची, रात्रीही ती तशीच राहू द्यायची. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी तुम्ही झाडांना वापरू शकतात, किंवा तुम्हाला काहीही अंगणोटे स्वच्छ करण्यासाठी पाणी वापरायचं असेल तर तुम्ही ते पाणी नक्कीच वापरू शकतात. फक्त बाथरूममध्ये एक बादली आपल्याला भरून ठेवायचीच आहे. शक्यतो ती बादली निळ्या रंगाची असावी हा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे बदल लवकरात लवकर दिसून येतील. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी योग्य घडण्यासाठी रोजच्या रोज सूर्याला अर्घ्य द्यावं. बघा, सूर्याला अर्घ्य देण्याचे खूप असे महत्त्व आहे. विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलेच आहे. पण सूर्याला जर आपण रोज अर्घ्य दिलं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा एखादं लाल फूल टाकून अर्घ्य दिलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी नकारात्मक घडत असतात त्यांचं परिवर्तन सकारात्मक होण्यासाठी मदत होत असते. एक प्रकारचा आपला दृष्टिकोन देखील बदलत असतो आणि एकदा की आपली मानसिकता बदलली की आपोआप आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये आपलं संपूर्णपणे योगदान जात असतं आणि आपण जे काही करतो त्याला 100% यशही मिळत असतं. नक्कीच तुम्ही करून बघा. रोजच्या रोज जर तुम्ही केलं तर 100% तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येईल. त्यानंतर बऱ्याचदा आपण खूप सेवा करतो परंतु म्हणावं तसं आपल्याला फळ मिळत नाही असं वाटतं. तर बघा, पूजा करताना नेहमी आसन घ्यायचं आहे. तुम्ही देवपूजा करा, तुम्ही काही वाचन करा, ग्रंथांचं वाचन करा, माळस करा, नामस्मरण करा, पण आपल्याला आसन हे घ्यायचंच आहे. त्याशिवाय आपली सेवा पूर्ण होतच नाही. आणि सेवा सुरू करण्यापूर्वी एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, कारण देवांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचवण्याचं काम, सेवा पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो. म्हणून दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठलीही सेवा करू नये, किंवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या अंगणामध्ये तुळस ही आवर्जून असायलाच हवी. आता हे तर कॉमन गोष्ट आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे, तरीही क्वचित कोणाकडे तुळस नसेल तर नक्कीच आपल्या अंगणामध्ये तुळस ही लावायचीच आहे. तुळशीची नित्यनियमाने पूजा करायची आहे. संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि तुळशी समोर कमीत कमी 11 वेळेस का होईना ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे. निश्चितच तुळशी मातेसोबत लक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवानांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. त्यानंतर आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. खीर अथवा मग तुम्ही पांढऱ्या रंगाची कुठलीही मिठाई देवाला दाखवू शकतात. घरात बनवलं तरीही चालेल, विकत आणलं तरीही चालेल, परंतु दर शुक्रवारी तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. लक्ष्मी मातेला खीर ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवला तर लक्ष्मी मातेचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपला जो घरातला झाडू आहे तो कधीच उभा करून ठेवू नये. तो नेहमी आडवा ठेवावा आणि अशा पद्धतीने ठेवावा बाहेरून जी कोणी व्यक्ती येते तिला तो सहजासहजी दिसणार नाही. अशा पद्धतीने झाडू आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरातील चप्पल, बूट जे काही असतं आपल्या दरवाजासमोर किंवा आपल्या घरामध्ये अस्ताव्यस्ता कधीही पडता कामा नये. ते व्यवस्थित शुराकला लावून ठेवायचं आहे. अगदीच दरवाजामध्ये तुम्ही ठेवू नका. अशा पद्धतीने जर आपण ही काळजी घेतली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आत येण्याचे जे मार्ग आहे ते खुले होत असतात. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की बऱ्याचदा महिला चप्पल घालून स्वयंपाक करतात. आता बघा, तुम्हाला जर काही मेडिकल इश्यू असेल तर नक्कीच तुम्ही घालू शकतात, हरकत नाही. पण इतर वेळेस आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. पण फक्त थंडावा म्हणून आपण चप्पल वापरत असू तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे. बघा, स्वयंपाक करताना तरी कमीत कमी आपण हा नियम पाळला पाहिजे. तुम्ही सॉक्स घालू शकतात, याला पर्याय आहे, तुम्ही सॉक्स नक्कीच घालू शकतात. पण जो स्वयंपाक आपण नैवेद्य दाखवणार आहोत तो जर आपण चप्पल घालून बनवत असू तर ते कुठेतरी चुकीचं आहे. बघा, तुमच्या मनाला पटत असेल तर नक्कीच ही गोष्ट तुम्ही आत्ताच सोडून द्या. त्यानंतर शनिवारच्या दिवशी आणि अमावस्येला आवर्जून आपल्या मुख्य दरवाजावर आणि देवासमोर एक मोहरीचा दिवा लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असा दिवा लावल्याने शनिदेवतेची कृपा तुमच्यावर होत असते. या व्यतिरिक्त जी काही निगेटिव्हिटी असते ती देखील घराबाहेर पडत असते आणि पितृदेवतेंचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होत असतो. म्हणून या गोष्टींचा समावेश दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला करायचा आहे.
जर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही अशाच पद्धतीचा दिवा लावू शकतात। त्याने देखील तुमच्या आयुष्यामध्ये अनेक असे सकारात्मक बदल घडून येण्यासाठी मदत मिळणार आहे। तर स्वामी भक्त हो या होत्या त्या छोट्या छोट्या टिप्स। सगळ्या टिप्स प्रत्येकाला करणं शक्य होईल अशाच आहे, त्यामुळे नक्कीच करून बघा। कारण काही गोष्टी आपल्या हातून कळत नकळत घडत असतात, परंतु त्याचा परिणाम आपल्यावर हा एकतर सकारात्मक होतो किंवा नकारात्मक होतो। त्यामुळे आपल्याला काय हवं आहे याचा विचार करून काही गोष्टींचं पालन केलं तर निश्चितच आपलं आयुष्य सोपं होण्यासाठी मदत होत असते। या व्यतिरिक्त कष्टाला तर पर्याय नाहीच, कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात। फक्त देवपूजा केली आणि आपल्याला खूप धन मिळालं असं कधीही होत नाही। पण आपल्या कष्टाला जर दैवी शक्तीची साथ हवी असेल तर नक्कीच आपल्याला सेवा कराव्या लागतात। या व्यतिरिक्त काही वास्तू टिप्स फॉलो कराव्या लागतात, त्यामुळे आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।